नमस्कार. MPSC कंबाईन पूर्व परीक्षेसाठीचं काउंटडाऊन सुरू झालंय. अशा वेळी तयारीला एक योग्य दिशा देणं खूप गरजेचं होऊन बसतं. म्हणूनच आज आपण पुढच्या 50 दिवसांसाठी एक असा मास्टर प्लॅन बघणार आहोत जो अभ्यासाला एक नवी ऊर्जा आणि एक नवी दिशा देईल. हो, फक्त 50 दिवस. आत्तापर्यंत आपला अभ्यास कितीही झाला असला तरी खरं सांगायचं तर हे शेवटचे 50 दिवसच ठरवणार आहेत की आपण मेन्ससाठी पात्र होणार की नाही. हाच तो खरा निर्णायक टप्पा आहे. मग प्रश्न येतो की या काळात चिंता करत बसायचं की एक ठोस रणनीती बनवायची. घाबरण्याचं काहीच कारण नाही. आज आपण एक असा मास्टर प्लॅन पाहणार आहोत जो सगळ्या चिंता दूर करून एक स्पष्ट ॲक्शन प्लॅन देईल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला या परीक्षेचं खरं स्वरूप समजून घ्यावं लागेल. याला आपण रियालिटी चेक म्हणूया. कारण ही परीक्षा फक्त ज्ञानाची नाहीये, हा खेळ आहे स्पीड आणि ॲक्युरेसीचा. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. बरेच जण फक्त ज्ञान मिळवण्यावरच लक्ष देतात. पण कंबाईन परीक्षेत काय होतं? 60 मिनिटात 100 प्रश्न. म्हणजे फक्त ज्ञान असून चालत नाही, तर त्या प्रेशरमध्ये, त्या वेळेत अचूक उत्तरं देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्पीड आणि ॲक्युरेसी हेच यशाचे 2 सर्वात मोठे फॅक्टर आहेत. तर मग आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? एकदम स्पष्ट. किमान 80 पेक्षा जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळं जाऊन आपला नेट स्कोअर 60च्या वर न्यायचा आहे. हे लक्ष डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला पुढची रणनीती आखावी लागेल. चला आता आपल्या मास्टर प्लॅनच्या पहिल्या टप्प्याकडे म्हणजे पहिल्या 25 दिवसांकडे वळूया. या काळात आपल्याला जास्त वेटेज असलेल्या विषयांवर एकदम मजबूत पकड मिळवायची आहे. पॉलिटी आणि इकॉनॉमी हे 2 एकदम स्कोरिंग विषय आहेत. म्हणजे राज्यघटनेमध्ये कलम 1 ते 51A, पंचायत राज आणि संसद यावर विशेष लक्ष द्या. आणि अर्थव्यवस्थेत सध्याचं बजेट आणि पंचवार्षिक योजना हे हॉट टॉपिक्स तर अजिबातच सोडायचे नाहीयेत. आता भूगोल आणि इतिहासाचं बघूया. भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा नकाशा सतत डोळ्यासमोर हवा. नद्या, डोंगररांगा, लोकसंख्या यावर हमखास प्रश्न येतात. आणि इतिहासात समाजसुधारकांवर फोकस करायचा. हे आपले हक्काचे मार्क्स आहेत, ते गमावून चालणार नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, रोज न चुकता 1 तास गेल्या वर्षभरातल्या चालू घडामोडींसाठी द्यायचाच आहे. यात अजिबात सुट्टी नाही. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. पहिले 25 दिवस झाले. आता आपण नुसतं ज्ञान मिळवण्यावरून ते वापरण्याकडे शिफ्ट होणार आहोत. सुरू होतोय आपला दुसरा टप्पा, प्रॅक्टिस मोड, जो पुढचे 15 दिवस चालेल. या 15 दिवसात आपलं रुटीन फिक्स असेल. रोज सकाळी बरोबर 11 ते 12 या वेळेत एक मॉक टेस्ट सोडवायची. याच वेळेत का? कारण परीक्षेच्या वेळेनुसार आपल्या ब्रेनला परफॉर्म करायची सवय लावायची आहे. मग त्या टेस्टचं सखोल विश्लेषण करायचं आणि जे विषय चुकलेत ते लगेचच रिवाईज करायचे. आणि हे एक वाक्य अगदी मनावर कोरून ठेवा. टेस्ट सोडवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तिचं विश्लेषण करणं. आपले प्रश्न सिली मिस्टेकमुळे चुकले की कन्सेप्टच क्लिअर नाहीये, हे मूळ कारण शोधून त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय शेवटच्या दिवसांसाठी ठेवायची चूक अजिबात करायची नाही. रोज किमान 10 ते 15 प्रश्न सोडवण्याचा सराव चालूच ठेवायचा. त्याने एक वेगळाच आत्मविश्वास येतो. आता आपण आलो आहोत आपल्या प्लॅनच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात, शेवटचे 10 दिवस. हा काळ आहे फक्त आणि फक्त फायनल रिव्हिजनचा. या शेवटच्या दिवसांसाठी एक गोल्डन रूल आहे. कोणतंही नवीन पुस्तक किंवा नवीन मटेरियल हातात घ्यायचं नाही. असं केल्यानं फक्त गोंधळ वाढतो आणि आत्मविश्वास कमी होतो. आत्तापर्यंत जे केलंय तेच पक्क करायची ही वेळ आहे. मग करायचं काय? तर गेल्या 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा डोळ्याखालून घालायच्या. याने आयोगाची भाषा समजते, प्रश्नांचा पॅटर्न कळतो. आणि सोबतच आपण काढलेल्या शॉर्ट नोट्स, महत्त्वाचे तक्ते आणि कलम यांची फटाफट उजळणी करायची. हीच आपली सर्वात प्रभावी रिव्हिजन ठरेल. तर संपूर्ण प्लॅन तर आपण पाहिला, पण शेवटी या प्रवासात यशस्वी होण्यासाठी 3 मंत्र आहेत ते कायम लक्षात ठेवायचे. पहिला मंत्र आहे सातत्य, म्हणजे कन्सिस्टन्सी. या 50 दिवसांमध्ये रोज 8 ते 10 तासांचा अभ्यास झालाच पाहिजे. एकही दिवस गॅप नको. छोट्या छोट्या पण रोजच्या प्रयत्नांमधूनच मोठं यश मिळतं. दुसरा मंत्र आहे कॅल्क्युलेटेड रिस्क. निगेटिव्ह मार्किंगची उगाच भीती बाळगायची नाही. याचा अर्थ असा नाही की अंदाजे उत्तर द्या, पण जिथे 2 पर्यायांमध्ये 100% खात्री आहे तिथे विचारपूर्वक रिस्क घ्यायलाच हवी. आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मंत्र, आत्मविश्वास. स्वतःवर आणि आपल्या तयारीवर पूर्ण विश्वास ठेवा. हाच विश्वास परीक्षेच्या दिवशी आपली सर्वात मोठी ताकद असणार आहे. तर हा मास्टर प्लॅन आता आपल्या समोर आहे. गरज आहे ती फक्त कृती करण्याची.
चला तर मग या 50 दिवसांच्या आव्हानाला सामोरं जाऊया आणि यशाच्या दिशेने पहिलं दमदार पाऊल टाकूया.